म्हाडामध्ये घर घेण्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी आलेली आहे. जी की नवीन जी-आर म्हाडाने काढलेला होता एक्स्ट्रा चार्जेस संबंधीचा. तो अप्लाय सुद्धा केलेला आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या लॉटरीमध्ये जे लोक विनर ठरलेले आहेत, त्यांना नवीन पद्धतीने देकारपत्र हे देण्यात आलेले आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि अपडेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील आणि तुम्हाला कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुमचा यातून नक्कीच फायदा होणार आहे. आणि या नियमामुळे तुमच्या म्हाडाची फ्लॅटची किंमत जी आहे, नक्कीच 5 ते 6 लाख रुपये पुण्यामध्ये आणि 10 लाख रुपये कोकणमध्ये कमी होणार आहे. आणि नवीन देकारपत्र जे आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहोत. काय नवीन नियम यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जसं की आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की म्हाडाकडून एक्स्ट्रा चार्जेसवर कडक नियम बनवण्यात येणार आहेत. त्या संदर्भातचा जी-आर सुद्धा आलेला होता. पण हे सर्व जो जी-आर आहे तो केव्हा ॲप्लिकेबल होईल याबद्दल खूप संभ्रमता होती किंवा ॲप्लिकेबल होईल किंवा नाही, का यात अजून काही चेंजेस होतील. तर ते सर्व जे आहे ते आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. कारण म्हाडाच्या बुक माय होम जी स्कीम होती पुणे मंडळाची, त्या स्कीम अंतर्गत जे विनर ठरलेले आहेत, त्यांचे काल जे नवीन देकारपत्र आहे ते आलेलं आहे. आणि ते नवीन देकारपत्रामध्ये म्हाडाचे सर्व नवीन जे नियम आहेत किंवा नवीन जे त्यांनी निर्बंध आणलेले होते बिल्डरवर किंवा विकासकावर, ते सर्व त्यांनी त्यामध्ये अप्लाय केलेले आहेत. ही एक खूपच चांगली गोष्ट आहे. खूप आनंदाची बातमी आहे. या जी-आरच्या माध्यमातून किंवा या नियमाच्या माध्यमातून पुण्यामध्ये तुमचे जवळपास 5 ते 6 लाख रुपये तुम्हाला यातून नफा होणार आहे. तुमचे फ्लॅटचे 5 ते 6 लाख रुपये वाचणार आहेत. आणि कोकण मंडळामध्ये तुम्ही अगर विचार केला तर ती स्कीम हा जो जी-आर आहे, नक्कीच कोकण मंडळाला सुद्धा लागू असणार आहे. कारण आता पुणे मंडळाने लागू केलेला आहे म्हणजे कोकण मंडळाने सुद्धा हा जी-आर लागू केलेलाच असायला पाहिजे. जेव्हा कोकण मंडळाची सोडत जाहीर होईल आणि जेव्हा लोकांना देकारपत्र मिळण्यास सुरुवात होईल, तेव्हा आपल्याला नक्कीच कळेल की तिथे सुद्धा हे लागू झालेलं असणार आहे. तर नवीन जी-आर प्रमाणे तुम्हाला कोणत्याही अगर कोकण मंडळाचा विचार केला तर पूर्वी एक्स्ट्रा चार्जच्या नावाखाली जवळपास 8 ते 10 लाख रुपये सुद्धा वसूल करण्यात आलेले आहेत. ही नॉर्मल रेंज आहे. जास्तीत जास्त रेंज मी तुम्हाला सांगू इच्छितो की 20 ते 25 लाख सुद्धा घेण्यात आलेले आहेत कस्टमर्सकडून किंवा लोकांनी ते फ्लॅट सोडून सुद्धा दिलेले आहेत, की एवढा जास्त एक्स्ट्रा चार्ज घेतल्यामुळे. त्यांनी ते फ्लॅट सरेंडर सुद्धा केलेले आहेत त्या गोष्टीमुळे. तर कोकण मंडळात आपले जवळपास नाही म्हटले तरी 8 ते 10 लाख रुपये नक्कीच यामध्ये वाचणार आहेत. एक्स्ट्रा चार्जच्या नावाखाली जे वसूल केले जायचे विकासकाकडून. तर आता आपण तो जी-आर नेमका कसा आहे पुणे मंडळात ते पाहूया. आपण तो जी-आर सुद्धा एका आपल्या व्ह्युअर्सने आपल्याला सेंड केलेला आहे. त्यांचा प्रथम मी आभार मानतो, की त्यांनी आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. नवीन जी-आर आपल्याकडे नवीन जो देकारपत्र आहे, ते त्यांनी आपल्याला दिलंय आणि ती माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर हा तो जी-आर सॉरी देकारपत्र आहे, जे की म्हाडाच्या पुणे मंडळाने दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला आहे. बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या लॉटरीमधील हा विजेता आहे. तर इथे नाव जे आहे ते आपण सध्या हाईड केलेलं आहे, कारण कोणाचीही प्रायव्हेट माहिती आपण इथे देऊ शकत नाही. फक्त आपण जी-आरमध्ये बाकी गोष्टी काय आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. तर तुम्ही इथे तारीख पाहू शकता, की 1 ऑगस्ट 2025 ही जी तारीख आहे. हे देकारपत्र आहे. म्हाडाची सर्व माहिती तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर इथं एक साधारण माहिती आहे जी पहिल्या जी-आरमध्ये सुद्धा असायची. तुमचा फ्लॅट नंबर, फ्लोर नंबर वगैरे सर्व माहिती, सदनिका नंबर वगैरे सर्व इथं असायची. योजनेचे नाव, सदनीची अंदाजित किंमत तुम्ही पाहू शकता, की 19,94,700 ही आहे, जी की म्हाडाच्या बुकलेटमध्ये आहे किंवा जाहिरातीमध्ये ही प्रिंट झालेली आहे आणि वेबसाईटवर सुद्धा हीच किंमत आहे म्हाडाची जी आहे ती. आणि इथे तुम्ही पाहू शकता, की अ, जी अनामत रक्कम आहे ती 20,000 इथे भरण्यात आलेली होती.
जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती 1,46,259 रुपये एवढे भरण्यात आलेले होते आणि हे जे दोन्ही मिळून जे आहेत ते या रकमेतून मायनस केले आहेत, म्हणजे 19,94,000 मधून हे वजा करून 18,28,424 एवढीच किंमत राहिलेली आहे. आता ही सर्व जनरल माहिती आहे. आता नेमके नियम काय प्रिंट होऊन आलेले आहेत ते आपण पाहूया. आता तुम्ही इथे पाहू शकता की संकेत क्रमांक अंतर्गत अत्यल्प अल्प उत्पन्न गट सदनिका विशेष नगर वसाहत एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयानुसार म्हाडा मार्फत फक्त पात्र लाभार्थ्यांची यादी योजनेच्या विकासकाकडे द्यावयाची आहे. त्यानंतर अर्जदाराने पुढील सर्व पत्रव्यवहार विकासकासोबत करावा. सदर योजनेचे बांधकाम विकासकामार्फत करण्यात आले आहे, त्यामुळे बांधकामाचा दर्जा व नियोजनाबाबत देखभाल, विक्री, सोयी सुविधा इत्यादी बाबत विकासक जबाबदार राहील. आता हे साधारण नियम आहेत. आता इथे पाहूया 7वां नंबर जो नियम आहे, गव्हर्नमेंट टॅक्सेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, जीएसटी व मेंटेनन्स इतर बाबींचे शुल्क विक्री किमती व्यतिरिक्त आपण स्वतः अदा करावे. म्हणजेच काय की जी आपण वरती किंमत बघितली 19,94,000 समथिंग होती, तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट चार्ज जे आहेत स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि जीएसटी हे स्टॅम्प ड्युटी 7% असते, रजिस्ट्रेशन फी 1% आणि जीएसटी 1%. आणि जीएसटी हा कधी असतो आणि कधी नसतो, हे दोन कंडिशन आहेत. पण हे तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला फिक्स द्यावे लागते आणि मेंटेनन्स चार्जेस तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत. त्यानंतर तर इथं एक नियम दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला सर्वांना माहित आहे की तुम्ही सदनिका जी आहे ती 5 वर्षापर्यंत विकू शकत नाही आणि जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घेतली असेल ती 10 वर्षापर्यंत विकू शकत नाही आणि तसे आढळल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि विकासकासाठी भरणा कराव्या लागणाऱ्या रकमेबाबतचा करारनामा विकासकासोबत करणे आवश्यक आहे, अन्यथा आपला सदनिका मिळण्याचा हक्क रद्द समजला जाईल. म्हणजे तुम्हाला बिल्डर बरोबर ॲग्रीमेंट करणे हे सुद्धा जरुरी आहे आणि हे करावंच लागतं. सर्वजण करतात, त्यात काही विषय नाहीये. आणि देकारपत्र मिळालेल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला हा ॲग्रीमेंट बिल्डर सोबत करायचा आहे. हा पण इथे एक नियम इथे देण्यात आलेला आहे. आता इथे हा महत्वाचा मुद्दा इथं आहे जो आपल्याला हवा आहे, विकासकास सूचना. आता हा जो नियम तुम्ही पाहू शकता की देकार पत्रामध्ये नमूद केलेल्या विक्री किमतीवरच करारनामा करण्यात यावा. हा खूप महत्वाचा आणि मोठा चेंज म्हाडाने इथे केलेला आहे. म्हणजेच काय की देकार पत्रामध्ये जी किंमत दिलेली होती म्हणजेच ती 19,94,000 जी किंमत आहे त्या किमतीवरच ॲग्रीमेंट होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही यामध्ये ॲड नाही करायची असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. त्यामध्ये अन्य कोणत्याही रकमेचा समावेश करण्यात येऊ नये. मुद्रांक शुल्क, पंजीकरण शुल्क आणि वस्तुकर म्हणजेच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि जीएसटी आणि गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शासन शुल्क म्हणजेच सोसायटी फॉर्मेशनसाठी जे चार्जेस लागतात ते किरकोळ असतात. 5-10 हजार समथिंग या रेंजमध्ये ते असू शकतात. विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क म्हणजेच एमएसईबी चार्जेस जे की शासन शुल्क असेल तो. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस आणि लीगल चार्जेस इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्काची लाभार्थ्याकडून मागणी करू नये. हा खूप खूप महत्वाचा मुद्दा इथं म्हाडाने देकारपत्रामध्ये दिलेला आहे आणि यामध्ये आपले खूप पैसे वाचणार आहेत मित्रांनो. खूप खूप चांगला निर्णय म्हाडाने इथे घेतलेला आहे. यासाठी म्हाडाचे आपण पुन्हा एकदा आभार मानूया. आणि लाभार्थ्यांशी दुसरी एक मुद्दा इथे मांडलेला आहे की लाभार्थ्यांशी करारनामा केल्यानंतर त्याची एक प्रत मुख्य अधिकारी म्हाडा पुणे मंडळ यांच्याकडे अभिलेखासाठी सादर करावी. म्हणजेच जरी तुम्ही हे चार्जेस द्यायचे तर नाहीच आहेत आणि समजा जरी पण बिल्डर यात लावत असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा रोखण्यासाठी म्हाडाने हा दुसरा एक नियम बनवलेला आहे की तुम्हाला तुमच्या ॲग्रीमेंटची प्रत जी आहे ती म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे. म्हणजे त्यातून सुद्धा काही 2 नंबर होणार असेल तर ते होणार नाही, कारण त्यांना परत दिल्यानंतर त्यांना नक्कीच कळेल की यातून काय व्यवस्थित झालेलं आहे की नाही किंवा देकार पत्रानुसार हे ॲग्रीमेंट झालेलं आहे किंवा नाही. आणि लाभार्थ्याकडून प्राप्त होणाऱ्या रकमेचे वेळापत्रक हे महारेराच्या तरतुदीनुसारच असावे. म्हणजेच की जे महारेराने जे ठरवून दिलेले आहे रक्कम भरायची, म्हणजे जसं जसं बिल्डिंग काम पूर्ण होत जाईल टप्प्याटप्प्याने
तसेच फिल्डरला फक्त जे आहे ते पेमेंट होत राहणार आहे बँकेकडून, अशा पद्धतीने होत असते. तर हा एक महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला एकदम पूर्ण ईएमआय तिथे बसणार नाही. तर तुम्हाला जसं डिस्बर्स होत जाईल अमाउंट लोनची, तसंच तुम्हाला ईएमआय तुमचा वाढत जाईल. आणि जेव्हा पूर्ण डिस्बर्समेंट होईल तेव्हाच तुम्हाला पूर्ण ईएमआय त्याचा चालू होणार आहे. आणि चौथा मुद्दा इथे म्हाडाने दिलेला आहे विकासकांसाठी सूचनामध्ये, 4 चाकी वाहन तळ, कार पार्किंग व दुचाकी वाहन तळ, टू व्हीलर पार्किंग उपलब्ध करून देण्याची तरतूद एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDPCR 2020 मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला कार पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग हे द्यावंच लागणार आहे बिल्डरला. इमारतीच्या मंजूर नकाशामध्ये म्हाडाच्या सदनिकांसाठी आरक्षित असलेल्या खुल्या वाहनतळांचा स्पष्टपणे उल्लेख असावा. म्हणजेच काय की ब्ल्यू प्रिंट जी असते आपली, जो पूर्ण नकाशा असतो ह्याचा बिल्डिंगचा किंवा फ्लोर प्लॅन असतो, त्यामध्ये म्हाडाच्यासाठी जे मंजूर करण्यात आलेले आहेत, जे 4 व्हीलर पार्किंग असू दे किंवा टू व्हीलर असू दे, त्यांचा स्पष्टपणे उल्लेख इथं विकासकांना करावा लागणार आहे. आणि अशा खुल्या वाहन तळांसाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये. म्हणजेच ओपन पार्किंग जे म्हाडासाठी त्यांनी सोडण्यात आलेलं असेल, तर इमारतीच्या मंजूर नकाशांमध्ये म्हाडाच्या सदनिकांसाठी आरक्षित असलेल्या खुल्या वाहनतळांचा स्पष्टपणे उल्लेख असावा. म्हणजेच म्हाडासाठी जे पार्किंग्स अलोकेट करण्यात आलेले आहेत त्यांचा स्पष्टपणे उल्लेख असावा असा त्यांनी निर्देश दिलेले आहेत विकासकांना. आणि शिवाय अशा खुल्या वाहनतळांसाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये. म्हणजेच ओपन पार्किंगसाठी तुमच्याकडे बिल्डर कोणत्याही शुल्काची मागणी करू शकत नाही किंवा तुम्ही ओपन पार्किंग हे बिल्डरकडून विकत बिलकुल घ्यायचे नाही. व बंदिस्त वाहनतळ म्हणजेच कव्हर पार्किंग, जे बिल्डिंगच्या खाली असतं ते पार्किंग. कव्हर पार्किंगमध्ये 2-3 टाईप आहेत: कव्हर पार्किंग, स्टील्ड पार्किंग किंवा मेकॅनाइज्ड पार्किंग. म्हणजेच एकाच फ्लोअरला 2 पार्किंग असतं. मेकॅनिझम म्हणजे एक लिफ्ट, एक क्रेन वगैरे टाईपमध्ये असते अशी, ते मेकॅनिझम त्याला पार्किंग म्हणतात, की ज्यामध्ये गाडी एक वर आणि एक खाली अशी बसते. तर ह्या तिन्ही पार्किंगसाठी विकत घेण्यासाठी कोणत्याही लाभार्थ्यावर दबाव टाकू नये. म्हणजेच तुम्हाला बिल्डर पार्किंग घेण्यासाठी, म्हणजेच कव्हर पार्किंग घेण्यासाठी, अगर तुम्हाला म्हाडाच्या व्यतिरिक्त पार्किंग स्वतःला विकत घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या स्वेच्छेने घेऊ शकता. अगर तुम्हाला घ्यायचं नाहीये तर तुम्हाला बिल्डर यावर कोणताही दबाव टाकू शकत नाही. हा एक महत्वाचा नियम आहे. यापूर्वी काय व्हायचे की बिल्डरकडे पार्किंग अवेलेबल असेल तर बिल्डर म्हाडाच्या ग्राहकांवर, म्हणजे म्हाडाच्या विजेत्यांवर दबाव टाकून त्यांना पार्किंग घेण्यास भाग पाडत होता. आणि पार्किंगची मनमानी किंमत त्या ठिकाणी वसूल केली जायची. तर ते सुद्धा इथे म्हाडाने स्टॉप केलेलं आहे, की कोणताही दबाव तुमच्यावरती टाकू शकत नाही. तुम्हाला अगर स्वतःहून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुम्ही ते नाकारू शकता. आणि इतर लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी करू द्यावी. म्हणजे लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी म्हणजे म्हाडाच्या ज्या विजेते आहेत त्यांना सदनिकांची पाहणी करून द्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये. हा सुद्धा खूप महत्वाचा नियम आहे, की अगर तुम्ही बिल्डरकडे सदनिका पाहायसाठी गेले तर बिल्डर डायरेक्ट तुम्हाला इग्नोर करायचे किंवा तुमचं एंटरटेन करत नव्हते. तुम्हाला सदनिका पाहून देत नव्हते. इथं सदनिका नाही तर काही कारण सांगून त्यांना पळवून लावायचे. तर ते त्यांना आता करता येणार नाही. तर त्यांना सदनिका ही त्यांना दाखवावी लागणार आहे आणि त्यांना ते कोणतेही प्रतिबंध त्यासाठी करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने हा जो नवीन देकारपत्र आहे म्हाडाचा तो इथं आलेला आहे. आता हे जे खाली जे नियम आहेत ते सर्व प्रिव्हियस देकारमध्ये सुद्धा हे होते. तर महत्त्वाचे जे चेंजेस आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद म्हाडाचे याबद्दल, की लोकांचे खूप पैसे यामध्ये वाचणार आहेत विजेत्यांचे. आणि नक्कीच यातून सर्वसामान्य जनतेला नक्कीच यातून फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.